छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला झटका बसला। कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयाने कोरटकरला जामीन नाकारलाय, त्यामुळे तुर्तास त्याला जेलमध्येच राहावं लागणार आहे। पाहूयात। शिवरायांबद्दल बरळणाऱ्या कोरटकरला जामीन नाकारला। कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयाने कोरटकरचा अर्ज फेटाळला। कोरटकरचा कळंबच्या जेलमधला मुक्काम लांबला। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या कोरटकरला जामीन नाकारलाय। प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने जामिनाची शक्यता होती, पण कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। इंद्रजित सावंतांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदेंनी युक्तिवाद करताना कोरटकरच्या जामिनाला विरोध केला। या प्रकरणाचा संपूर्ण तपास अद्याप संपलेला नाही। कोरटकरला मदत करणाऱ्यांसोबत समोरासमोर चौकशी झालेली नाही। आरोपीच्या अर्जानंतर कोरटकरच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं होतं। पोलीस संरक्षण असताना कोरटकर कसा पळून गेला? आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे जामीन मिळाला तर आरोपी काही करू शकतो। यावर कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की प्रशांत कोरटकर शिवभक्त आहे। गुन्हा घडण्याच्या काही दिवस अगोदर शिवजयंती होती, त्यावेळेस आरोपीने रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याची पोस्ट आहे। आता तपास करण्यासारखा कोणताही मुद्दा राहिलेला नाही, म्हणूनच सरकारी पक्षाकडून ते पळून जातील असा दावा केला जातोय। या प्रकरणामध्ये जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा केवळ इंद्रजित सावंतला राग आला आणि त्रास झाला असं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला याच्या संदर्भातला एक राग आलेला आहे की कोरटकर सारख्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, स्त्रियांबद्दल, जाती धर्माबद्दल तेढ वाढवणारं वक्तव्य करू शकतात आणि त्यांना कोणीच काही अटक करत नाही। ते फरार कसे होऊ शकतात? म्हणजे जेव्हा पोलिसांचं संरक्षण त्याच्या घराला नागपूरच्या होतं, तेव्हा पोलिसांच्या संरक्षणातून तो फरार कसा होऊ शकला? लोक विचारच करत राहिले आणि त्यामुळे हा अविश्वासपात्र माणूस आहे। फरार असताना कोरटकरने एक व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना दिसतोय, पण हा जामिनासाठी शिवभक्तीचा आव आणला जात असल्याचं इंद्रजित सावंतांनी म्हटलंय। कुठलाही शिवभक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल कुठल्याही कंडिशनमध्ये अशी आक्षेपार्ह, घाणेरडी, विषारी वक्तव्य करणार नाही। त्यामुळे शिवभक्तीचा जो आव आणायचा प्रयत्न चाललेला आहे तो स्वतःचा फक्त बचाव व्हावा याच्यातून अत्यंत धूर्ततेतून त्यांचं चाललेलं आहे। जे वक्तव्य केलेले आहेत ती इंटेन्शनली केलेली आहेत, ते हेतू ठेवून केलेली आहेत। दोन समाजामध्ये ते निर्माण करायचंच होतं, याच भावना त्यांच्या होत्या। याबद्दल वारंवार वकील साहेबांनी सांगितलेलं आहे। कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयानं जामीन फेटाळलाय, त्यातून तुर्तास त्याला कळंबच्या जेलमध्येच राहावं लागेल। आता कोरटकर सत्र न्यायालयात किंवा हायकोर्टात जामिनासाठी जाऊ शकतो। साईनाथ जाधव आणि भूषण पाटील सह प्रदीप कापसे, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।